तर कसं आहे ना मग पब्लिक, आपण पुन्हा एकदा फिरायला निघलो तर आपण मागच्या वेळेस गेलो हरिश्चंद्रगडला, पण ह्यावेळेस आपण चालू आहे नाणेघाटला. तर आपलं काय एका जागी आपलं काय आपण राहत नाही, त्याच्यावर मग काय आपण 4 मित्र 2 गाड्या निघालो एकदम ओकेमध्ये. तरी आपले सायनाथ आणि सुजित शेठ. तर मित्रांनो ना, आपल्या नाणेघाट जायला जाण्याआधीच आपल्याला खूप अशी भारी नजर लागणार ना, तुम्ही विचारूच नका हो. म्हणजे डोंगर झाडी जोडी पाणी साचलेलं तर एकदम नादच नाही करायचो. असं भारी नजारा ना, धुके बिके एकदम विशेष टॉप होता डायरेक्ट. मग काय जाता जाता एक जण मला आयला काय भारी चढ राहू एखादी जोडी मारून जाऊ काय, त्याला मला नाही जाऊ आधी जाऊ मग आपल्याला भेटला पुढं टोल नाका. चार टोल नाका आपण खाल्लं तिकीट आपण निघलो डायरेक्ट नाणेघाट. मग काय कॅमेरा केला, पुढचा कॅमेरा ओपन केला आणि डायरेक्ट निघलो नाही असतो आपण. मस्त आहे एकदम ओकेमध्ये पोरं मग कार भारी यायला कधी येतोय नादच नाही करायचा. बघा सुजित नेसता असं झालं तसं झालं असं झालं त्याला आपला ड्रायव्हर पप्पू ड्रायव्हर नादच नाही करायचो. असा ड्रायव्हर भारी नाही एकदम विषय टॉपचा येतो ड्रायव्हर आणले. आपल्या गाड्या काय दोन्ही टॉपच्या गाड्या प्लॅटिनमध्ये नादच करायचं नाही. यायला आपल्या मायलीला भारी एक नंबर गाडी आहे. बघा आता नजराचा आनंद घ्या एकदम खतरनाक नजरा. हे बघा हे धोक्यात रस्ते अरे बाप काय स्वर्गात आलो काय. अरे बाप स्वर्गात आयुष्य टॉपचा होता डायरेक्ट. असे भारी डोंगर नजारे ना नुसतं हिरवं पाणी. आईला म्हणलं तुम्ही नाणेघाटला पण जरूर व्हिजिट करा, तुम्हाला एकदम भारी वाटेल. नादच नाही करायचा नाणेघाट म्हणजे विषय टॉपचा होता डायरेक्ट. मग काय एकदम आम्ही नाणेघाटच्या आसपास आलो, जवळ आलतोच. पण नाणेघाटच्या आधी जाणे अशी भारी नजर ना मला काय करावं आता. एकदम टॉपचं नजर होते डायरेक्ट विषय नाही खोलवता डायरेक्ट. हे बघा घाट बीट डायरेक्ट डोंगर करून रस्ते नाणेघाटला नादच नाही करायचा टॉपचा विषय डायरेक्ट. हे बघा डोंगर बघा तुम्ही धुके बघा एकदम कडकमध्ये धुके ना विषय टॉपचा डायरेक्ट. मग काय इकडून तिकडून करत म्हणलं चला आता तुम्ही नजरेचा आनंद घ्या तुम्ही एकदम मुक्तमध्ये. तर आपण एवढ्या गाड्या बिड्या पळून एकदम ओके मध्ये टॉपमध्ये आपण पोहोचतो नाणेघाटवरती. तर नाणेघाट पाहण्याआधी म्हणलं आपण ना इथून आधी एक डोंगराचा नजरा पाहून अरे सगळं पब्लिक वर काय करतं बा. वर जाऊन पाहू म्हटलं काय अरे बाप कसा नजारा दिसतो एक नंबर नजारा का नाही. हे ते का जण मस्त आहे ओके मध्ये चढत होते म्हणलं आपण याचं मागून घेऊ. हो हे बघा कशी चढत आहे एकदम वरती येऊन बघतो का अरे बाप काय नजारा एक नंबर नजारा. तुम्ही नक्की नाणेघाटला जा. हे बघा विशेष टॉपचा डायरेक्ट इथून जर खाली पाहिजे ना डायरेक्ट पडणार विषयच नाही. त्याच्यामुळे मला वागच बरं आहे. मग आपण अजून नाणेघाटात हे बघा जुन्या काळातील बांधलेला घाट इथून नाही का पहिली मालाची तरकारी म्हणजे मालाची. मित्रांनो हे नाणेघाटचं असं वैशिष्ट्य पहिले इथून नाही का जुन्या काळातला एक राजा होता त्याने हा घाट तयार केला होता कशासाठी माल वाहतुकासाठी. तर बघा असं निबर घाट नाही विषयच नाही. पण पायऱ्या बिरे एकदम म्हणजे डायरेक्ट पाऊसमुळे डायरेक्ट राहिल्याच नव्हत्या. तुम्हाला नाही काय मस्त आहे खाली जाऊन जरा दाखवतो. तर नाणेघाटात पाणीच वाहत होतं नुसतं नादच म्हणजे इतकं नादच नाही करायचं. मुलं खाली जाऊन पाहू काय नजारा आहे काय एवढा खास नजारा वाटला नाही. पण नाणेघाट म्हणजे एकदम खतरनाक विषय होता डायरेक्ट विषय म्हणजे खतरनाक. पाणी पिणी भरपूर व्हायचो नाणेघाट उतरत आम्ही तिकडून सटकत एका ठिकाणी खतरनाक व्हायचं सटार पुढचं बघा डायरेक्ट पुढं गेलं डायरेक्ट दरी आहे. आणि इथून माल वाहतूक करीत होते विशेष टॉपचं म्हणलं येऊ कोण माणूस होतं का नाला कुठून डोकं सुचलं नाणेघाट तयार करायला. डोंगर फोडून नाणेघाट तयार करायला खाली हाय बरं बाहेर होतं पण तिथं परवानगी नाही जायला. मला दाखवतो हाय का नाही जायला. तर आपण नाणेघाटच्या शेवटपर्यंत पोहोचलो होतो. अरे उतरताना आपले इतके पैसा टाकले मग खाली येऊन बघतो अरे बघा इथं ते एक गुफा आहे. मग आपण काय गुफे शिरलो ना बाई गुफे शिरताच अंधार शिरले काय पाहत होतं इथे ABCD नंतर म्हणलं अरे इथे वेगळीच लिपी यांची लिहाणे कोरेल म्हणलं मला इथं स्पष्ट दिसत नाही इकडं जाऊन पाहतो इथं काय 4-5 लिहिलं. अरे बा मला आता कसं की किस्सा आहे मला जाऊन ते विषय सोडू आपण आता बाहेर निघू म्हटलं. तुम्हाला परत म्हणलं गुफा बघा पूर्ण अंधार एवढी गुफा आतमध्ये कोरेली. मग बाहेर निघून बघतोय बाबा खाली पोरं उतरेल मला जायचं नाही. ABC टाकला तर विषय डायरेक्ट स्वर्गाचा होईन डायरेक्ट. त्याच्यामुळे खाली गेलोच नाही आम्ही. खालून पोरं येत होते म्हणलं नका आपल्याला जायचंच नाही म्हणलं. एक जण बघा पोलाच्या पोलीकडे जाऊन नजरा पाहतो काही नजरा बाईचा वेळ घेतला आपण निघलो घरला. आमची